शेफाली जरा प्लीज गेट पर्यंत रिक्षा आणशील. रिक्षा ना? हो आणते ना. इथे काम माझं करायला आलो होतो आणि तुझं जमलोय. रिक्षा रिक्षा आणते. आता का थांबवलंस? का असतोस? तुला आठवतंय एकदा तुझ्यासाठी घर पाहत असताना मी माझी ओळख तुझा नवरा म्हणून करून दिली होती. नमस्कार, मी नेहा कामत. हे तुमचे मिस्टर का? हो मी ह्यांचा नवरा. मला फक्त एवढंच सांगायचंय की निसर्ग आपल्याला वेळोवेळी असे सिग्नल्स देत असतो. तुम्ही मुद्दामून नाही करतस ना? जर तू मुद्दामून करत असशील ना तर तुला सोडणार नाही. खरंच आयुष्यभर नाही सोडणार. बाय बाय मिसेस चौधरी. परी, परी अगं काय करतेस? परी अगं काय करतेस तू? परी माझा ड्रेस आहे बाजूला. काय करतेस परी? काय केलं तू ड्रेसचं? आई सॉरी. आता ऑफिस मध्ये काय घालून जाऊ? तुझ्याकडे एकच ड्रेस आहे का? गप मुकाट्याने इथेच थांब. आता दुसरा ड्रेस इस्त्री करावा लागेल ना मला. इस्त्री करून देऊ? काही गरज नाही, तू इथेच थांब, मी घेऊन येते दुसरा ड्रेस. आता सांग ह्यातला कुठला घालू ड्रेस? तू हा ड्रेस घाल. खूप छान ड्रेस आहे, खूप आवडला मला. थँक्यू. हा खूप छान आहे ना? तुला पण आवडला ना? नाही, हा नको. हा ड्रेस खूप क्यूट आहे ना? नको ना परी. ह्यातला कुठला दुसरा ड्रेस सांग. आई प्लीज. परी कट्टी. ठीक आहे, घालते हा. ये! हॅलो मिसेस चौधरी. हाऊ यू फीलिंग टुडे? नमस्कार मिसेस चौधरी. बरे आहात ना? आय एम सॉरी, काल तुम्हाला थोडासा त्रास झाला, पण म्हणजे माझा तसा काही विचार नव्हता. सुपर, जोरदार तयारी सुरू आहे. आणि काकू, कोण मिसेस चौधरी? तू आणि मिथिला काकू मिसेस चौधरी. हा म्हणजे आता मीटिंग असेल ना आपली, तर तिकडे तुम्हाला इंट्रोड्यूस कसं करायचं त्याची मी थोडीशी रिहर्सल करत होतो. तुला अजिबात खोटं बोलता येत नाही, माहितीये का तुला? हो. आणि तुला असं का वाटतं
मला कळणार नाही तुझ्या मनात काय चाललंय ते. अच्छा, तू नाही सांगितलंस म्हणून काय झालं? जे कळायचंय ते कळणारच ना. नाही काकू, तुला वाटतंय तसं? माहितीये मला सगळं. म्हणजे तिने जॉब का सोडला आणि मग ती पुन्हा जॉईन का झाली, मला सगळं माहितीये. मुलाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं ना की त्याला काहीतरी खुपतंय. त्याने नाही सांगितलं तर काय झालं, मग शोधून काढावं लागतं. शोधलं मी. मला आवडली ती मुलगी, खूप गोड आहे. आणि मला नाही वाटत कोणाला काही ऑब्जेक्शन असेल, आणि असलं तर तू मला सांगायचंय, मी बोलते बरोबर. यश, वाय डोंट यू डू वन थिंग? तू एक दिवस घरी घेऊन ये तिला, म्हणजे आपण सगळेच भेटू ना, आणि मग तुम्हालाही तुमचा वेळ मिळेल मिसेस चौधरींसोबत. मी येऊ, मला थोडा उशीर होतोय. या ऑफकोर्स तुला उशीर होतोय. आय गॉट दॅट. गिव्ह माय रिगार्ड. मिथिलाने अशीच मुलगी आणली तर म्हाताऱ्याने अपमान केला माझा. पण नातवालाही अशीच मुलगी पसंत आहे जी स्वतः एका मुलीची आई आहे. आता अब आएगा मजा. यश, यश, तू काही झालं ना तरी ह्याच मुलीशी लग्न करणार आहेस, कारण त्यानंतर मी असा धक्का देणार आहे ना तुला आणि त्या म्हाताऱ्याला की तुम्ही दोघे एका झटक्यात. छान दिसतेय ना मी. यशनी ओळखलं तर नाही, तो नाही ओळखणार. पण सर त्यांनी ओळखलं तर, सर त्यांनी ओळखलं ना तर मी त्याला असंच सांगेन की उगाच काहीतरी उगाच विचार करू नकोस. कपाटात तो ड्रेस होता, वाया जायचा म्हणून घातला, आणि परीनी पण सांगितलं, हट्ट केला म्हणून घातला तो ड्रेस. नको, परीचा विषय नको. परीचा विषय काढला ना की उगाच त्याला चेव चढतो, आणि मग विषयाने विषय वाढतो, आणि मग राहू दे. मी पहिलंच कारण करेक्ट आहे. मी त्याला सांगणार कपाटात ड्रेस होता आणि तो उगाच खराब व्हायचा म्हणून घातला. जास्त विचार करू नकोस आणि निघ. पण खरंच हेच कारण आहे ना, तू म्हणूनच हा ड्रेस घातलायस ना, का आणखीन काही?